ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्गुहा. सर्व भक्तमंडळींना माझा नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रमकृष्ण सरस्वती गुरु. मी आतापर्यंत जवळजवळ 36 व्हिडिओ केलेले आहेत आणि या व्हिडिओतला हा जवळजवळ 37वा व्हिडिओ मी करत आहे. साधारणपणे सद्गुरूंच्या सहवासात जी मंडळी सेवेकरी होते, जे भक्त मंडळी होते, त्यांना जे गुरुदेवांचे काही अलौकिक अनुभव आलेले आहेत ते मी आपल्याला या ह्याच्यातनं सांगत असतो. आज या ठिकाणी आमच्या गुरुदेवांचे एक भक्त, अत्यंत निष्ठावान सेवेकरी सुभाष लक्ष्मण कुलकर्णी यांचा मी आपल्याला अनुभव सांगणार आहे. कुलकर्णी कुटुंबीय हे देखील कुकडेवाड्यातच राहत होतं आणि सद्गुरूंच्या त्यांना या कुलकर्णी कुटुंबियांना अत्यंत जवळून त्यांचा संबंध आला. कुकडेवाड्यात असल्यामुळे साधारणपणे लहानपणीच सुभाष कुलकर्णी ज्यांचं मी आपल्याला वर्णन करतोय ते कॉलेज वगैरे शिकत असताना सद्गुरूंच्या सेवेत दाखल झाले आणि त्यांनी सद्गुरूंना सेवा करावी असं विचारलं आणि सद्गुरूंनी लई सेवा करणं जरा अवघड आहे, तुला जमेल का ते बघ. ते म्हटले मी मला जमेल. आणि मग सद्गुरूंनी त्यांना सेवेला परवानगी दिली आणि सर्वात सेवा पहिल्यांदा त्यांची जी सुरू झाली ती फार विशिष्ट सेवा होती. त्या काळात सद्गुरू कुकडेवाड्यात राहायचे आणि कुठेही कुकडेवाड्यात दत्तात्रय दिवस होतो, गुरुदेवांचा दिनक्रम असेल तो ठरलेला असेल. पहाटे 3-3:30ला त्यांचं उठायचे, त्यांची ओंकार साधना करून स्नान वगैरे करायला ते जायचे. तर स्नान त्या ठिकाणी कुकडेवाडा, वाडा ही संकल्पना आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. वाड्यामध्ये इंडिपेंडंट काही नसतं आणि त्या ठिकाणी तर बाथरूम देखील प्रत्येक घरात नव्हतं. त्या ठिकाणी घरामध्ये मोरी असायची आणि सद्गुरू एवढ्या पहाटे 3-3:30ला उठायचे आणि मग त्यांच्या आतल्या खोल्यात कुठे आंघोळ वगैरे करणार. त्यामुळे त्या ठिकाणी एक त्या कुकडेवाड्यात आड होता आणि ती आड म्हणजे छोटी विहीर होती. त्या छोटी विहिरीवर सकाळी सद्गुरू स्नान करायचे आणि ही सेवा सुभाष कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी स्वीकारली. साधारणपणे 4-4:30च्या दरम्याला त्या ठिकाणी सद्गुरूंना, अर्थात त्यावेळेस सद्गुरू थंड पाण्याने स्नान करायचे, ते पाणी काढून ठेवायचं, काय त्यांची पाणी काढून ठेवायचं, आंघोळीची सगळी तयारी करायची आणि सद्गुरूंचं सगळं घड्याळाच्या काट्यावर चालायचं. पहाटे ज्या क्षणाला उठायचं म्हणजे उठायचंच असंच त्यांचं असायचं आणि पुढे जो दिवसभराचा क्रम होता तो देखील त्यांचा घड्याळाप्रमाणे चालायचाच. त्यामुळे त्या ठिकाणी ही सुभाष कुलकर्णींनी ही सेवा सुरू केली. पुढे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांना इरिगेशन खात्यात नोकरी लागली. ज्युनियर इंजिनियर म्हणून त्यांना नोकरी लागली आणि मग आता ही सेवा तर बंद होणार आहे. पण दुसरी सेवा त्या सुभाषसाठी तिथे उभीच होती. या पंढरपूर येथे जेव्हा त्यांची पोस्टिंग झालं आणि त्यांनी सद्गुरूंना विचारलं तर त्यामुळे आनंदाने पंढरपूरला तू जा आणि मी जेव्हा तिथे येईल तेव्हा माझी सगळी व्यवस्था तू बघायची. म्हणजे जणू काही नगर दत्त देवस्थान आणि पंढरीचा पांडुरंग यांच्यामध्ये हा सुभाष कुलकर्णी म्हणजे गुरुदेवांच्या मध्ये आणि पांडुरंगामध्ये आमचा सुभाष कुलकर्णी हा एक वकील म्हणूनच काम करा. वकील म्हणजे कसं,
निर्णय परदेशात आपल्या सरकारचे वकील असतात ना, तसं ते काम करत होते. आणि अत्यंत सुभाषने ही सेवा फार चांगली केली. जेव्हा जेव्हा गुरुदेव तिथे जायचे तेव्हा त्यांची सगळी चोख व्यवस्था ते करणार. आणि आता राहण्याची चोख व्यवस्था होत होती हा भाग वेगळा आहे, परंतु मंदिरात पूजेची देखील व्यवस्था ते करून घ्यायचे आणि ही सगळे हे करून घ्यायचे. आणि गुरुदेव सुभाष जेव्हा नगरला यायचा दर्शनाला तेव्हा विचारायचे. गुरुदेवांचं विचारणं हे फार काही वेळेस गमतीशीर असायचं. आणि मग त्याला विचारायचे, का रे बाबा माझा पांडुरंग कसा आहे. म्हणजे सुभाष तिथे सगळं त्यांना वर्णन करायचं. म्हणजे किती एक म्हणजे शिष्याचे आणि भक्ताचे किती प्रेमळ संवाद होता बघा. आता काय म्हणजे पांडुरंग हा तिथे त्या विटेवर उभा आहे, त्यात काय बदल होणार आहे. पण सद्गुरूंना तो पांडुरंग विटेवर उभा आहे असं कधी वाटत नव्हतं. तो प्रत्यक्ष तिथं आहे असंच वाटत होतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस पांडुरंगाचं क्षेमकुशल ते सुभाषकडे विचारत होते. म्हणजे त्या दैवतावर त्यांची किती अनन्य प्रेम होतं ते लक्षात येतं. आता हे एवढे जवळचा भक्त आहे म्हटल्यावर साधारणपणे असे जे आम्ही काही जवळचे सेवेकरी होतो त्यांच्या कौटुंबिक अडचणीत देखील गुरुदेव आम्हाला सगळ्यांना धावून मदत करत असत. काय झालं की पंढरपूरला नोकरी आहे, पण नगरचा ओढा आहे. त्यामुळे वारंवार पंढरपूर नगरला दर्शनाला सुभाष कुलकर्णी यायचे. आणि त्याला बऱ्याच वेळा वाहनाची सुविधा मिळायची नाही. मग मिळेल त्या वाहनाने त्यांनी जायचं असं व्हायचं. फार एक भाऊक अनुभव आहे त्यांचा की एकदा असंच ते पंढरपूरला जायला म्हणून निघाले. आणि मग आता रस्त्यावर खाजगी मोटार दिसली, खाजगी मोटार हात केला काय ती, आणि त्या खाजगी मोटारीतून ते निघाले. जमतेम 10-1 किलोमीटर प्रवास केला. आता ते खाजगी मोटार ते कुठे बसले होते, ड्रायव्हरच्या शेजारी सुभाष आणि त्याच्या शेजारी गाडीचा मालक, असे 3 जण बसले होते. आणि अनपेक्षितपणे त्यावेळेस समोरून एक वाळूचा ट्रक आला आणि तो वाळूचा ट्रक या सुभाष कुलकर्णी ज्या मोटारमध्ये बसले होते त्या मोटारवर जोरात आदळला. त्या गाडीचा पुढच्या सीटवर पुढचा जो भाग आहे तो एवढा जबरदस्त डॅमेज झाला होता की फार त्याचा चंदावंदा झाला. आणि ड्रायव्हर जाग्यावरच गेला. आणि त्याचे जे मालक होते गाडीचे त्यांच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आणि ते उपचार त्यांना बरेच वर्ष घ्यावे लागले. पण दोघांच्या मध्ये बसलेला सुभाष हा अलगदपणे, काहीही त्याला जखम वगैरे झालेली नाही. थोडी किरकोळ डोक्याला लागलं, थोडा मुकामार कुठतरी लागला, याच्यापेक्षा काही त्याला झालेलं नाही. म्हणजे सद्गुरूंची कृपा कशी असते ही अशी. आता काय होतं माहिती आहे का, आम्ही जेव्हा भक्त मंडळी सद्गुरूंच्यापासून निघतो किंवा सद्गुरूंकडे यायला निघतो, परगावून दोन्ही आहे, तेव्हा आम्ही सद्गुरूंना प्रार्थना करतो की देवा आम्ही आपल्याकडे येतोय, मला दर्शनाचा लाभ व्हावा. किंवा मग तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की आता दर्शन झालेलं आहे, आम्ही परत आपल्या गावाला जाणार आहोत. ते जे सांगणं आहे, मग तुम्ही घरी जरी त्यांच्या प्रतिमेपुढे सांगितलं तरी ते त्यांच्यापर्यंत पोचतं, ते काळजी घेतात. आणि आपण प्रत्यक्ष जाताना सांगितलं आहे तर ती काळजी घेतली जातेच. मग या ठिकाणी जीवावरचं बेतलं होतं ते केवळ किरकोळ जखमांवर भागलं. आता हे संरक्षण कवच हे गुरुदेवांचं आमच्या सगळ्या भक्तांच्या भोवती असतंच. हा एक फार संकट मोचक म्हणा किंवा स्मर्तुगामी. आता स्मर्तुगामी म्हणजे काय की आपण स्मरण केल्यावर
जी मदत मिळते त्यालाच पदवी मिळते. पण इथं स्मरण करायला वेळ झाला नाही. तो अचानक ट्रक समोर धडकला तरी देखील आमचे जे सद्गुरू आहेत ते भक्त कैवारी आहेत, भक्त वत्सल आहेत, त्यामुळे त्यांनी ती काळजी घेतलेली आहे. आता या कुटुंबाच्या बाबतीत देखील कुटुंबात काय काय घडतं हे देखील आम्हाला बारकाईने सद्गुरूंना सांगावं लागायचं, किंवा सद्गुरू काही वेळेस आम्हाला विचारायचे पण. तर असंच एक दुसरा प्रसंग सुभाष कुलकर्णींच्या आयुष्यातला आहे की त्यांचे वडील हे कोकणेवाड्यात राहत होते आणि त्यांना लघवीला त्रास होणं सुरू झालं आणि त्याच्यामुळे पोट वगैरे फुगायचं, मग त्यांना तीव्र वेदना व्हायची. आता याच्याकरता दवाखान्यात दाखल करावं लागलं. तपासणी झाली आणि डॉक्टरांनी यांना कॅन्सरची शक्यता वाटली आणि मग कॅन्सरची शक्यता वाटल्यावर त्याचे उपचार मुंबईला करावे टाटा रुग्णालयात. आणि मग त्या ठिकाणी टाटा रुग्णालयात जायचं होतं. तर सद्गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि सद्गुरूंनी सांगितलं, मी तुमच्या पाठीशी आहे, काही काळजी करू नका, असा आशीर्वाद दिला. आणि असा आशीर्वाद दिल्यानंतर ते पुढच्या प्रवासाला गेले आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांचा सगळ्या टेस्ट झाल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात निर्वाळा दिला की तुम्हाला कॅन्सर हा रोग नाही, कॅन्सर हा रोग तुम्हाला झालेला नाही, लघवीच्या मार्गात सूज आली आहे आणि फक्त 1 रुपयाच्या 3 गोळ्या घेऊन त्यांचं तो आजार बरा झाला. म्हणजे सद्गुरूंचा आशीर्वाद असल्यावर मोठ्या मोठ्या दुखण्यातनं देखील भक्त बाहेर येतात, हा एक अनुभव होता. आता म्हणजे केवळ 3 गोळ्यांनी तो आजार बरा झाला. डॉक्टरनी कॅन्सरची शक्यता व्यक्त केली पण तो कॅन्सर नाही हे कळलं. आता काय माहिती आहे का, कॅन्सर म्हटलं की आपण सगळे भयग्रस्त होतो. आणि मी तर नेहमी म्हणतो कॅन्सर हा एका माणसाला होत नाही, तो सगळ्या कुटुंबाला होतो. त्यामुळे प्रत्येकजण घाबरतोच. सुभाष कुलकर्णींनी अजून एक आठवण त्याच्यात लिहिलेली आहे की त्यांच्या व्यक्तिगत जीवनात अनेक अडचणी यायच्या, कौटुंबिक समस्या, म्हणजे हे जे काही मोटर प्रवाहामध्ये अपघात, वडिलांचा आजारपण, असं काहीतरी त्यांची चर्चा एकदा सद्गुरूंजवळ चालली होती. आणि मग याच्यामुळे मानसिक ताण येतो आणि मग त्यांनी सद्गुरूंच्या कानावर घातलं. तर सद्गुरू त्यांना एवढे म्हणले, तुझ्या पत्रिकेतले ग्रह बदलण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, तू काही काळजी नको. तुझ्या पत्रिकेत काही जरी ग्रह पडले असले तरी ते कसे बदलायचे हे मला माहिती. आता हे सुभाष कुलकर्णींना सांगितलंय, हे त्यांनी लिहिलंय इथं. पण अनेक भक्तांना गुरुदेवांनी माझ्यासमोर हे सांगितलेलं आहे की तुमच्या पत्रिकेतला ग्रह कुठला ग्रह बसवायचा मला माहिती. म्हणजे अनेक लोकांची पत्रिका त्यांनी बदललेली आहे. कसं असतं, पत्रिका ही तुमच्या ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस नभांगणात जे काही स्टार्स असतात त्याच्याप्रमाणे ती तयार होते. पण त्यांच्यावर देखील, या पंचमहाभूतावर देखील त्यांचं या सृष्टीवर नियंत्रण असल्यामुळे त्यांना तो बदलण्याचा अधिकार होता. असे आमचे सद्गुरू असल्यामुळे या स्मृतुगामित्वाबद्दलच बोलतोय मी की स्मृतुगामित्व भक्तवत्सलता कशी असते. तर हे 2 अनुभव मी सुभाष कुलकर्णींचे तुम्हाला सांगितले. अजूनही काही अनुभव त्यांचे असतील ते नंतर मी सांगणार आहेत आपल्याला. हा सुभाष कुलकर्णींचा लेख हा गुरुगौरविका पुष्प 2 मध्ये पान क्रमांक 165 ते 170 वर प्रसिद्ध, 169 वर प्रसिद्ध झालेला आहे. फक्त गंमत अशी आहे, तुम्ही रेफरन्स म्हणून वाचायला गेलात तर तिथं सुभाष लक्ष्मण देशपांडे असं चुकून झालंय. आता ते काही करेक्शन करता येत नसते याच्यावर झाल्यावर. तर हे सुभाष कुलकर्णी पंढरपूर यांचा अनुभव मी आपल्याला सांगितला. आपण या ठिकाणी थांबू.